अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता, अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेले। माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन। एका जनार्दनी एकपणे उभा, चैतन्याची शोभा शोभतसे। माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन। सत्यं ज्ञानमनन्तमनित्यमनाकाशं परमाकाशं, गोष्ठप्राङ्गणरिङ्गणलोलमनायासं परमायासं। माया कल्पितनानाकारमनाकारं, भुवनाकारं स्मायानाथमनाथं, प्रणमत गोविन्दं परमानन्दं। धन्य धन्य एकनाथा, पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष, झालो दास पायांचा। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सचितानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता, अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेले। माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन। प्रस्तुत अभंग श्रीमंत शांत संत शांती ब्रह्मनाथ महाराज यांचा 3 चरणाचा अतिशय महत्वाचा आणि पारमार्थिक आपल्या जीवनातील पारमार्थिक अनुभव विशद करून नाथ महाराज या अभंगामध्ये गुरुचा महिमा वर्णन करतात। आपल्याला परमार्थाचा जो अनुभव आला तो व्यक्त करून आपल्या श्रीगुरूंची आपल्यावर कशी कृपा झाली अशा प्रकारचा हा निरूपण करणारा हा अभंग आहे। अधिक विचार जर केला, थोडं सूक्ष्म चिंतन केलं तर आपल्याला क्षेत्र प्रपंच असो वा परमार्थ असो आपल्याला अनुभव येत राहतात। अनेक अनुभव येतात, प्रपंचातही अनुभव येतात, परमार्थातही अनुभव येतात। प्रपंचामध्ये आपल्याला 2 प्रकार करता येतात। एक तर ज्यांना अनुभव असलेले अनुभव सांगणे आणि नसलेला अनुभव नाही परंतु त्याविषयी बोलत राहणे, म्हणजे अनुभव आला नाही अशी काही मंडळी आहे परंतु सांगत राहतात, आणि अनुभव आलेले हेही सांगत राहतात। हे आपल्याला प्रपंचात पाहायला मिळते। तुकाराम महाराज फार सुंदर सांगतात। महाराज म्हणतात की एखादी स्त्री आहे आणि त्या स्त्रीने ती वांज आहे, पण ती वांज स्त्री आपल्या पोटाला वेगवेगळ्या वस्त्राच्या आवरण गुंडाळून पोट मोठं दाखवते लोकांना, आणि पोट मोठं दाखवून असं दाखवते की माझ्या पोटामध्ये बाळ आहे, मी गरोदर आहे आणि मला डोहळे होतात, अशा प्रकारे दाखवते। पण तुकाराम महाराज म्हणतात वास्तविक तिला तो अनुभव नसतो। चिरगुटे घालून वाढविले पोट, गर्वार बोभाट जनामध्ये, लटकेची डोहळे दाखवी प्रकार, दूध स्तनी पोर पोटी नाही, दूध स्तनामध्ये दूध नाही आणि पोटामध्ये मुलगा नाही, बाळ नाही, आणि मात्र अंतकरणात डोहळे झाल्याचा आव आणते। वास्तविक तो अनुभव नाही तिला। तुकाराम महाराज तर त्याच्याही पुढे बोलतात, व्याली कुमारीचा अनुभवे अनुभव, सांगता तो भाव येत नाही। व्याली कुमारीचा अनुभव अनुभव, जसं एखादी लग्न न झालेली स्त्री, तिचं अजून लग्न झालेलं नाही अशी जी कुमारिका आहे, ती कुमारी प्रसव वेदना सांगायला लागली, एखाद्याला सांगायला लागली की बघा किती प्रसव वेदना असतात, बाळाला जन्म देताना किती त्रास असतो, किती त्रास असतो। वास्तविक ते सांगणं अनुभवाचं आहे का? तर महाराज म्हणतात अनुभवाचं नाही, पण अनुभव आल्यासारखं दाखवलं जाते। प्रपंचामध्ये अनुभव न येणारे पण बोलून दाखवणारी मंडळी आपल्याला पाहायला मिळते, आणि एकीकडे अनुभव आलेले संसारातच पण अनुभव आलेले आणि बोलणारे व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतात। संतांच्या प्रमाणानं जर चिंतन करायचं झालं तर तुकाराम महाराज अधिक संत जे बोलतात तो अनुभव, त्यांचा प्रपंचाचा अनुभवही आपल्याला त्यांच्या प्रमाणातून पाहायला मिळतो। तुकाराम महाराज बोलतात की नाही, जाळून संसार बैसलो अंगणी, तुझे नाही मनी मानसी हे, अशा प्रकारे, किंवा
काय संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. महाराज म्हणतात सेवा करता करता संसाराच्या तापानं मला तप्त केलेलं आहे, अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळतात. किंवा कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाली, काय खावे आम्ही कुणीकडे जावे, गावात राहावे कोण्याकडे. हे सर्व प्रमाण प्रपंचाचाच अनुभव दाखवणारे आहेत, पण यथार्थ अनुभव दाखवणारे आहेत. जसा प्रपंचाचा अनुभव आला तशाच प्रकारचं बोलणं या प्रमाणातून पाहायला मिळते. एक काही लोक असे आहेत की ज्यांना अनुभव नाही पण तरीही बोलताना दिसतात. प्रपंचातही अनुभव आहे आणि बोलताना दिसतात, आणि परमार्थातही अनुभव घेणारी आणि बोलणारी मंडळी आपल्याला पाहायला मिळते. पण परमार्थातला अनुभव हा यथार्थ अनुभव असतो. आणि अनुभव ज्या ज्या लोकांना आला, ज्या ज्या संतांना आला, ज्या ज्या सिद्ध पुरुषांना आला, तर सिद्ध पुरुषाचे जे लक्षण असतात तेच साधकाचे साधन असतात. सिद्धस्य लक्षणाने साधकस्य साधनाने, अशा प्रकारे हा अनुभव महाराज या अभंगात आपल्याला सांगतात. वास्तविक या अनुभव काय आहे, परमार्थ असो वा प्रपंच असो, कोणतंही क्षेत्र असो, अनुभव येत असतो. पण अनुभव येत असताना त्या अनुभवाच्या मागे कुणाचं तरी पाठबळ असलं पाहिजे, कुणाचं तरी मार्गदर्शन असल्याशिवाय तसा अनुभव येत नाही. प्रपंच असो वा परमार्थ असो, या दोन्ही क्षेत्रामध्ये जर सिद्ध व्हायचं असेल, प्रसिद्ध व्हायचं असेल, सिद्ध व्हायचं असेल, आर्थिकदृष्ट्या प्रपंचातही जर मोठं व्हायचं असेल तर कुणाचं तरी मार्गदर्शन असलं पाहिजे. आणि परमार्थात सिद्धीपर्यंत आपलं गंतव्य स्थान प्राप्त करायचं असेल, आपल्याला इच्छित फळ प्राप्त करायचं असेल, तरीही गुरुची, संतांची, मोठमोठ्या सिद्धांची आवश्यकता आहे. नाथ महाराज फार सुंदर बोलतात. नाथ महाराज म्हणतात, प्रवृत्ती निवृत्तीकृत कार्या अवश्य पाहिजे आचार्या, आपमती भजता राया, अनेक अपाया माझी पडे. प्रवृत्ती म्हणजे प्रपंच, निवृत्ती म्हणजे परमार्थ, आणि अशा परमार्थन प्रपंचामध्ये आपल्याला अवश्य पाहिजे आचार्या, अवश्य मार्गदर्शन पाहिजे. मनोमार्गे गेला तो येथे मुकला, महाराज म्हणतात. अशा प्रकारे अनुभव आला पाहिजे. असा जर मनोमार्गाने गेला तर मात्र त्याला सिद्धी प्राप्त होणार नाही, इच्छित फळ प्राप्त होणार नाही. म्हणून नाथ महाराज म्हणतात, अशा गुरुची कृपा प्रत्येकाच्या मागे पाहिजे. आचार्य नाम गुरूंची कृपा पाहिजे, संतांची, सत्पुरुषाची मार्गदर्शन कृपा पाहिजे. मग ज्ञानोबारायांना विचारा, माऊली तुम्ही कोणाच्या कृपेने एवढे मोठे झाले, तुम्ही कोणाच्या कृपेनं तुम्ही काय साधन केलं की हा भवसागर तरण्यासाठी? तर स्वतः माऊली म्हणतात, ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, नेने साधनास आन काही मला दुसरं माहिती नाही. पहा ज्ञानोबाराय कशामुळे तरले हो? तर माऊली म्हणतात, ज्ञानदेव म्हणे तरलो आता उद्धरिलो गुरुकृपे, गुरुच्या कृपेशिवाय नाही महाराज, आहे की नाही? अनुभव हा गुरुविना अनुभव कैचाकडे, ज्ञानोबाराय म्हणतात, आहे की नाही? गुरुशिवाय अनुभव प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून अशा गुरूंच्या कृपेमुळेच मी तरलो. किंवा नामदेव महाराज तरी कोणाच्यामुळे तरले? नामदेव महाराजांच्या जीवनातला केवढा मोठा प्रसंग आहे. नामदेव महाराज भगवंताशी प्रत्यक्ष बोलत होते, पांडुरंगाशी प्रत्यक्ष बोलणारे नामदेव महाराज, पण त्यांनाही गुरु करावा लागला. हा अनुभव येण्यासाठी परोक्षत्वाची त्यांची भ्रांती गेली होती. भगवंत प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलत होते, पण भगवंत पंढरीश पांडुरंग परमात्मा जो समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, अशा प्रकारे पांडुरंग परमात्मा जो पंढरपुरात आहे, जो विटेवर उभा आहे, जो माझ्याशी बोलतो तेवढाच देव आहे, इतरत्र कुठं देव नाहीच, अशा प्रकारची त्यांची भ्रांती होती. त्याला परिच्छिन्नत्वाची भ्रांती म्हणतात. ती परिच्छिन्नत्वाची भ्रांती जाण्यासाठी सुद्धा त्यांना गुरु करावा लागला की नाही? म्हणजे परोक्षत्वाची भ्रांती गेली, पण परिच्छिन्नत्वाची भ्रांती, व्यापक आहे भगवंत, व्यापक आहे विठ्ठल जडी स्थळी, अशा प्रकारे आत हरी बाहेर हरी, अशी जी अनुभूती येण्याकरता, असा अनुभव येण्याकरता त्यांना सुद्धा येसोबा खेचरांकडे जावं लागलं. मग ते पांडुरंगाने त्यांना औंढ्याला पाठवलेलं आहे, आणि औंढ्याला पाठवून आणि नामदेव महाराजांना नरसी नामदेवांच्या याला औंढ्याला पाठवून आणि मग यांना येसोबा खेचरांना गुरु करून घ्यावं लागलं. नामा म्हणे सर्वाठाई, काय नामा म्हणे खेचरपाई, ओळखी झाली सर्वाठाई ओळखी झाली. हा अनुभव कशाने आला? तर गुरुच्या कृपेने आला. किंवा तुकाराम महाराजांना विचारा, महाराज म्हणतात, स्वप्नी मानियला गुरुचा उपदेश, धरिला विश्वास दृढ नामी,
अशा प्रकारे सद्गुरूची आवश्यक कृपा असावी लागते, त्याच्याशिवाय हे अनुभव येत नाहीत. नाथ महाराजांचं जर बघितलं तर नाथांचं कुळ कसं आहे, ज्ञानोबा फार सुंदर बोलतात. अशा पवित्र आणि सुचिरभूत असणाऱ्या शुचिनाम श्रीमताम गे हे योगभ्रष्ट प्राप्य पुण्यकृता लोकान शेत्वा शाश्वती समाहा शुचिनाम श्रीमताम गे हे योगो भ्रष्टोभिजायते. अशा सुचिनाम कुळामध्ये नाथ महाराज हे अवताराला आलेले आहेत. त्यांनी जन्म घेतलेला आहे, अवतार घेतला म्हणा, जन्म घेतला म्हणा, आहे की नाही. म्हणजे नाथांचं कुळ हे कसं आहे, ज्ञानेश्वर महाराज 6व्या अध्यायात फार भारदार वर्णन त्याचं करतात. जे नीतिपंथ जयाते नीतिपंथे चालीजे, सत्यधूत बोलीजे, देखणे ते देखीजे शास्त्रदृष्टी. दुसरं पाहायचं नाही. बोलायचं चालायचं असेल तर नीतीनं चालायचं, बोलायचं असेल तर सत्य बोलायचं, आणि जे पाहायचं आहे ते सर्व शास्त्र. देखणे ते देखीजे शास्त्रदृष्टी. शास्त्राच्या शिवाय दुसरं पाहायचं नाही. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्य ही तृण मानावे. अशा प्रकारे सत्य काय, माझी या सत्यवादाची तप, वाचा केली बहुत कल्प की तया फळाचे महाद्वीप पातले प्रभू. अशा प्रकारे सत्य बोलावं. अशा सुचिनाम श्रीमताम गे अशा कुळामध्ये जे महासुख क्षेत्री सिंहासनी राज्य करते त्रिभुवनी, जे कुजती कोकिलवनी संतोषाच्या, जे विवेक द्रुमाचे मुळी बैसले आहाती नित्यफळी. ऐक नाही, ज्ञानेश्वर महाराज तशा कुळामध्ये ते जन्म घेतात, जे विवेकरूपी वृक्षावर बसून जे आत्मरूपी फळ नेहमी चाखणारे हे आहेत. अशा प्रकारे संतांचे अनुभव हे नाथ महाराजांचं जे कुळ आहे ते कुळ कसं आहे, पवित्र आहे. आणि अशा पवित्र कुळात जन्माला आलेले नाथ महाराज, अवताराला आलेले नाथ महाराज, पण मग अशा पवित्र कुळात आले तरीही त्यांनाही गुरुकृपेशिवाय महाराज म्हणतात, मला सुद्धा गुरुकृपेची आवश्यकता आहे. मला सुद्धा गुरुच्या कृपेशिवाय मला हा अनुभव आला नाही. नाथ महाराज गुरुकृपेसाठी काय करत होते, आहे की नाही. कै तो स्वामी भेटेल युगाहुनी, काय कै हे बिरडे तुटेल, कै तो स्वामी भेटेल युगाहुनी वडील निमिषमानी. अशा प्रकारे तळमळ अंतकरणात आहे. सद्गुरु प्राप्तीची या काजा, लहान थोरांची करी पूजा. महाराज म्हणतात सद्गुरु प्राप्तीसाठी लहान थोरांची पूजा करणार, आहे की नाही. अत्यादरे मानी द्विजा, गुरुमज माझा भेटावा. अशी अंतकरणात तळमळ आहे. आणि अशा अंतकरणाच्या तळमळीचा जो परिणाम आहे तो सद्गुरु काय आहे, सद्गुरु प्राप्त झाल्याशिवाय आपण कृतकृत्यतेचे उद्गार काढू शकत नाही. तुकाराम महाराजांचेही तसेच उद्गार आहेत. महाराज म्हणतात, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. काय केलं महाराज, कशामुळे झालं हे कृतकृत्य, तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली खंती. भीती निघून गेली, खंत निघून गेली, की का तुम्ही सांभाळिले संती. का बरं हे झालं, तर महाराज म्हणतात संतांनी सांभाळलं. तशा प्रकारे जसं एखादा शेतकरी आहे, आपल्या शेतामध्ये एखादी फळबाग लावतो, आणि ती फळबाग लावल्यानंतर त्या बागेला फळ केव्हा येतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कितीही त्यांनी जीवाची आटी करून त्या झाडांना जपलं, त्या झाडांना मोठं केलं, त्या झाडांना पाणी घातलं, वेगवेगळ्या प्रकारे त्याचा सांभाळ केला, पण फळाला तेव्हाच भेटी येते ज्यावेळेस फळ, त्यावेळेस त्याच्या हातात फळ त्यावेळेसच प्राप्त होईल, ज्यावेळेस वसंत त्या वनामध्ये येईल. जी बनकर झाडे शिंपी जीवेसाठी, पाढूनी जन्मे काढी आटी, फळेशी तैची भेटी जै वसंत पावे. जोपर्यंत वसंत येत नाही, आहे की नाही, जयाचा दिठेवा वसंतू, जवनरे घे निगमवना आतू, तव आपुलिये फळी हातून न घेपतीही. आपल्या हातात इच्छित फळ प्राप्त होत नाही. मग काय करावं लागेल, जै म्हणून भाग्य जै सानुकूळ केली जालिया केली उद्यम सदा सफळ, तैसे श्रुतिधीत सकळ गुरुकृपा साच. गुरुकृपा पाहिजे, त्याच्याशिवाय मात्र हे आनंदाचे उद्गार आपल्याला आपल्या जीवनामध्ये सहजतेनं ते प्राप्त होत नाहीत. असे श्रीगुरु ज्यावेळेस अंतकरणाची तळमळ झाली की मला कधी श्रीगुरु भेटतील, मला कधी श्रीगुरु भेटतील, अशा प्रकारे तळमळ झाली. आणि मग अशा प्रकारे झाल्यानंतर अशी तळमळ पाहून स्वतः भगवंतांना, आता कारण सुचिनाम श्रीमताम गे हे सुचिरभूत असणाऱ्या कुळामध्ये जन्म घेतलेले नाथ महाराज, की जे भानुदास महाराजांनी पांडुरंगाला विजयनगरून आणावं, ते भानुदास महाराज, चक्रपाणी महाराज त्यांचे चिरंजीव, भानुदास महाराजांचे चिरंजीव चक्रपाणी महाराज,
चक्रपाणी महाराजांचे चिरंजीव सूर्यनारायण महाराज आणि सूर्यनारायण महाराजांचे चिरंजीव एकनाथ महाराज, शांती ब्रह्मनाथ महाराज. अशा पवित्र कुळामध्ये जन्म घेऊन अतिशय अंतकरणामध्ये पवित्र, अंतकरण पवित्र आहे, कुळ पवित्र आहे, अंतकरणात तळमळ आहे, मला कधी प्राप्त होतील, श्रीगुरु कधी प्राप्त होतील, अशी तळमळ पाहून भगवंतानं त्यांना स्वप्नात दृष्टांत दिला की जा म्हणले दौलताबादला म्हणजे देवगिरीला जा म्हणले, तिथं जनार्दन नावाचे सत्पुरुष आहेत, ते त्यांच्या चरणी जा म्हणले तुम्ही. असा दृष्टांत झाला. नाथ महाराज सकाळीच उठले, कुणालाही न सांगता, आणि देवगिरीच्या दिशेनं निघाले. देवगिरीला पोहोचले, गुरूंच्या चरणी गेले आणि तिथं तनु मनोजीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित आपुले सांगतील पुसले, जे अंतकरण बोधले संकल्पा नये, अशी सेवा महाराजांनी केली. आणि अशी सेवा महाराजांकडून झाल्यानंतर जनार्दन स्वामी प्रसन्न झालेले आहे. आणि त्यांनी ते दत्त उपासक असल्यामुळे त्यांनी दत्ताचा अनुग्रह त्यांना साक्षात दर्शन दिलं, प्रत्यक्ष दर्शन, सगुण रूपामध्ये त्या दत्तांचं दर्शन घडवलं. आणि दत्ताचं दर्शन घडवलं, ती अनुभूती महाराजांना आली. ती अनुभूती आलेली महाराज त्या अनुभूतीचं प्रकटीकरण, विशदीकरण अभंगाच्या पहिल्या चरणात करतात. अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेले, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. महाराज म्हणतात अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता, आता अवघेची त्रैलोक्य आनंदाचे. अशा प्रकारे आपण या अभंगाची अनुभव या रूपानंही प्रस्तावना करू शकतो. आणखीन वेगवेगळ्या रूपानं प्रस्तावना करू शकतो. मध्ये एकाच भागामध्ये हा अभंग पूर्ण संपवणं तेवढं शक्य नाही, त्याचं आणखीन सुंदर चिंतन करता येईल. उर्वरित जे चिंतन आहे ते आपण पुढील भागात बघू. कुंडली कवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.